पासूनचे होते, तरीही आम्ही अनेकांना ही संधी नाकारलेलीही आहे. अमितजी, तुम्ही मगाशी एक मुद्दा उपस्थित केला महत्त्वाचा, की मुंबईत भाजपचा महापौर का असावा. तर त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा तुम्ही सांगितला, की हिंदुत्वासाठी तो मुद्दा असावा. आणि हाच दुसरीकडे एक तुम्ही आपण बघितलं, की तुम्ही शिंदेच्या शिवसेनेला बरोबर घेताना अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दूर ठेवलेलं आहे. त्यामागचं प्रमुख कारण तुम्ही दिलेलं आहे ते म्हणजे नवाब मलिक यांचं. नवाब मलिकांवर जे आरोप झाले, अंडरवर्ल्डशी कनेक्शन आहे वगैरे वगैरे, हे सगळे आरोप झाले. हे झालं मुंबईपुरतं. नाशिकमध्ये तुम्ही सुधाकर बडगुजरांना सोबत घेतलेलं आहे, जे सलीम कुत्ताबरोबर नाचताना सापडलेले आहेत, त्यांच्यावर एवढे ॲलिगेशन झालेले. मग नवाब मलिक चालत नाहीत, पण सुधाकर बडगुजर चालतात. त्यांच्या घरात ते 4-4 फॉर्म पळवून नेतात. असं दुहेरी धोरण का? मुंबई करता वेगळा नियम, नाशिक करता वेगळा नियम. नाही, याच्यामध्ये असं आहे की दोन प्रकरणं ही वेगळी प्रकरणं आहेत. एखाद्या व्यक्तीबरोबर कुठेतरी दिसणं आणि एखाद्या नाचणं, पार्टीमध्ये नाचणं, दिसणं, नाचणं, जे असणं, याच्यामध्ये आणि ऑन रेकॉर्ड विथ डॉक्युमेंटरी एव्हिडन्सेस एखाद्या प्रकरणामध्ये सहभाग असणं, अंडरवर्ल्डची सहभाग असणं, ऑन पेपर त्याच्यामध्ये भागीदारी असणं, त्याच्यावरती सिरियस अशा प्रकारचे चार्जेस असणं आणि त्याच्यामध्ये ऑनगोईंग केस असणं, हे दोन वेगळे मुद्दे आहेत. दिसणं आणि ॲक्च्युली त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड असणं ऑन पेपर. कारण शेवटी काय आहे, कुठलीही सिस्टम, कुठलंही सरकार, कुठलंही केस ही कागदावर चालते. कागदावरती काय आहे, आणि त्यामुळे कागदावरती अशा प्रकारचे सिरियस ऑफेन्सेस असल्यामुळे या ठिकाणी आमचा हा स्टँड आहे की आमचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट यांना जर त्यांचं नेतृत्व नवाब मलिक करणार असतील मुंबई शहरामध्ये, अन्य कोणाचंही नेतृत्व असतं तर आम्हाला त्याच्यामध्ये काहीही त्या ठिकाणी आमचा काही प्रॉब्लेम नव्हता. परंतु राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्यावरती कुठलीही तडजोड होणार नाही. आणि जर आम्ही त्यांना सांगितलं दुसरं कोणालाही तुम्ही नेतृत्व द्या, आमचं काही अडचण नाही, नवाब मलिकांकडे नेतृत्व देऊ नका, एवढंच आमचं म्हणणं होतं. पण त्यांचं नेतृत्व हे नवाब मलिकांकडेच गेलं. त्यामुळे आम्ही ही भूमिका घेतली की आम्ही त्यांच्याबरोबर युतीमध्ये सहभागी होणार नाही. काल किंवा परवा ठाण्यामध्ये मुलाखत देताना देवेंद्र फडणवीसजी असे म्हणाले, मुंबईच्या शेजारचा जिल्हा असल्यामुळे तुम्हाला मी विचारू शकतो की एकनाथजी शिंदेना डिस्टर्ब करायचं नव्हतं म्हणून आम्ही ठाण्यामध्ये युती केली. तर असंच काहीतरी डिस्टर्ब त्यांना इकडे मुंबईमध्ये पण करायचं नव्हतं म्हणून या जागा जरा कमी जास्त झाल्या का? नाही, डिस्टर्ब किंवा न डिस्टर्ब करण्याचा काय प्रश्न आहे याच्यामध्ये? कुठल्या पक्षाची किती ताकद आहे, खाली जनतेचं काय सेंटिमेंट आहे, त्या ठिकाणी कुठल्या पक्षाची संघटना जास्त सक्षम आहे, या सगळ्या पॅरामीटरच्या आधारावरतीच जागा वाटप होत असतं. आणि त्यामुळे जसं जागा वाटप व्हायला पाहिजे जसं ठाण्यातही झालंय आणि मुंबईतही झालंय. आणि त्यामुळे शेवटी या ठिकाणी भ्रष्टाचार विरहित प्रशासन देऊन आतंकवादी, जिहादी अशा प्रकारच्या ताकदींचा खात्मा करणं हे जास्त महत्वाचं आहे. राष्ट्रीयत्वाचा मुद्दा पुढे नेणं हा महत्वाचं आहे. सुरक्षितता अबाधित ठेवणं हे महत्वाचं आहे. आणि त्यामुळे जागा वाटप हे त्या सगळ्या दृष्टिकोनाला युतीही राहिली पाहिजे आणि युतीही जिंकली पाहिजे, हे उद्देश समोर ठेवूनच या ठिकाणी जागा वाटप झाले. अमित साटमजी, तुम्ही सतत जिहादी जिहादी हा शब्द वापरता.